तुमची जर रास वृषभ असेल ना, तर आजचा हा मंगळवार तुमच्या आयुष्याला एक अशी कलटाणी देणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत थांबू शकत नव्हतात. आज मी तुम्हाला फक्त तुमचं भविष्य सांगायला आलेली नाही, तर तुमच्या काळजावर जे घाव झाले, जे दुःख तुम्ही आजवर कोणालाच सांगू शकले नाहीत, त्यावर आज तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी स्वतः फुंकर घालणार आहे. आज तुमच्या मनातली एक गुप्त इच्छा पूर्ण होणार आहे, जिच्यासाठी तुम्ही रात्रीचे डोळे मिटून देवाकडे साकडं घालत होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अर्ध्यावर सोडला ना, तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारी सगळ्यात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. आज जे काही घडणार आहे ते सर्व तुमच्या आयुष्यात घडत आहे आणि घडून गेलं आहे, याची परिस्थिती तुम्हाला पुढच्या काही मिनिटात येईल. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कुलदेवतेचे किंवा कुलदैवतचे असे 2 महाउपाय सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवताचं किंवा कुलदेवीचं नाव नक्की कमेंट करून सांगा. आणि मंडळी, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो आणि ताईंनो, दादांनो, मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आज मंगळवार तारीख 23 जून 2026 रोजी शुभ संकेत आणि ज्या वेळेत तुम्हाला सावध राहायचं आहे ती वेळ लगेच लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. शुभ रंग गडद लाल आणि गुलाबी, शुभ अंक 6, शुभ मूलांक 2 आणि शुभ अक्षर ई उ व. शुभ वेळ अमृतकाळ दुपारी 12:15 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत. या वेळेत केलेले कामे नक्कीच यशस्वी होतात. आज दुपारी 3 वाजेपासून ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत राहूची वक्रदृष्टी असणार आहे. हा राहू काळ आहे. या 1.5 तासात कोणतीही नवीन किंवा महत्त्वाचे कामे करू नका आणि कोणाशीही वाद घालू नका. आता पाहूया आज तुमच्या कुंडलीमध्ये नेमकं काय घडत आहे, तेही अगदी साध्या आणि सोपे भाषेत. आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल झाली आहे. तुमच्या कुंडलीतील दिव्य भावात म्हणजे धन आणि कुटुंबाच्या भावात राजचे चंद्राचे भ्रमण होत आहे, तर भाग्य भावात म्हणजेच 9व्या भावात स्वतः मंगळदेव विराजमान आहेत. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या कुंडलीतील दशम भावात म्हणजेच कर्म भावात शनिदेवाची दृष्टी असल्यामुळे तुम्ही आजवर घेतलेले कष्ट अजिबात वाया गेलेले नाहीत. आज ती वेळ आली आहे जिथे तुमच्या कष्टाचे सोने होणार आहे आणि भाग्याचे दारं उघडणार आहेत. ग्रह तुम्हाला साथ देत आहे. फक्त तुम्हाला आता योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. पण मला माहिती आहे, आज ग्रहांची स्थिती चांगली असली तरी गेले काही दिवसात तुम्ही आतून पार खचून गेले आहात. जवळच्याच व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला, पाठीत खंजीर खूप असला, तुम्ही लोकांचे भले करत राहिलात आणि लोकांनी मात्र तुमच्या हक्काचे पैसे बुडवले. रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळ्यातून येणारे ते अश्रू, पैशाची सतत जाणवणारी अडचण आणि मनातला तो असह्य मानसिक तणाव, हे सगळं तुम्ही अनुभवलं आहे ना? हो, मला माहिती आहे. तुम्ही नेहमी विचार करता की हे सगळं चांगलं असूनही माझ्याच नशिबात हा संघर्ष का? पण आता रडणे थांबवा, कारण तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. मंडळी, आता बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. पण थांबा, इथेच लोक मोठी चूक करतात. तुमच्या आर्थिक आयुष्यात आज एक अत्यंत अचानक घडणारी घटना समोर येत आहे. जर तुमचे पैसे अनेक दिवसापासून कुठे अडकली होती किंवा व्यवसायात तुमचे नुकसान होत होते, तर आज तुम्हाला एक उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या मित्राला किंवा जवळच्या नातेवाईकाला वर्षापूर्वी मोठी रक्कम उसनी म्हणून दिली होती आणि त्यांनी ती परत देण्यास नकार दिला होता, तर आजचा तो दिवस किंवा आज तो स्वतःहून तुमच्या घरी येऊन ते पैसे परत करण्याची शक्यता आहे. किंवा बऱ्याच काळापासून रखडलेल्या जमिनीचा किंवा वारसा हक्काचा व्यवहार आज मार्गी लागून
तिथून अनपेक्षित लाभ होऊ शकतो. आज जी गोष्ट सांगणार आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. हा धनलाभ तुम्हाला एकाएकी श्रीमंत करू शकतो, परंतु या पैशाचा वापर योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची सावली तुम्हाला या पैशाचे नियोजन करण्यास भाग पाडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इथेच बहुतेक लोक घाईगडबडीत निर्णय घेतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एक गुप्त संधी मिळण्याची शक्यता आहे, जी तुमच्या सहकार्यापासून लपलेली असेल. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. काल्पनिक प्रसंग सांगायचा झाला तर समजा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीत काम करत आहात आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कामाची चीज होत नाही, तर आज कार्यालयात एखादी वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेईल. तुम्हाला अचानक केबिनमध्ये बोलून नवीन आणि मोठ्या जबाबदारीचे पत्र दिले जाऊ शकते, किंवा एखादा जुना ग्राहक जो दुसऱ्या दुकानात गेला होता तो पुन्हा मोठा सौदा घेऊन तुमच्या दारात येईल. आज तुम्हाला एक असा अनपेक्षित फोन येईल जो तुमच्या व्यवसायाची दिशा बदलून टाकेल. ही एक गोष्ट मुळीच दुर्लक्ष करू नका. नवीन नोकरी किंवा भागीदारीचे प्रस्ताव स्वीकारताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. आळस महागात पडू शकतो. तुमच्या आयुष्यात जसं चांगले लोक आहेत ना, तसंच काही गुप्त शत्रू देखील आहेत, जे तुमच्यावर जे तुमच्या यशावर किंवा तुमच्यावर जळत आहेत. आता जी गोष्ट मी उघड करणार आहे त्या पहा. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्याच जवळचे आहेत, म्हणूनच आता सावध राहा. पहा मंडळी, सांगायचं जर झालं तर तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबाची निंदा करते, पण तुमच्या समोर आल्यावर गोड बोलून घरातले गुप्त जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आज या व्यक्तीचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होईल. ज्यांच्यावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला पैशाची किंवा नात्यांच्या बाबत दगा देण्याचा कट रचला आहे. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. ही व्यक्ती तुमच्या घरात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज कुलदेवतेच्या कृपेने शत्रूचा डाव उलटणार आहे आणि त्याचे कारस्थान उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांच्या गोड बोलण्याला भुलू नका. आता वळूया तुमच्या प्रेम जीवनाकडे आणि विवाहाकडे. इथेच अनेक लोक अनेक ताई किंवा दादा किंवा तरुण आणि तरुणी निराश होऊन बसतात. ज्यांचे विवाह बऱ्याच दिवसापासून जमत नव्हते, त्यांच्या आयुष्यात आज अचानक भेट होण्याचे योग आहेत. तुमच्या भूतकाळातील एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. समजा गेले 2 वर्षापासून तुमच्या विवाहासाठी अनेक ठिकाणी बोलवणी झाली, पण ऐनवेळी हुंड्यावरून किंवा पत्रिकेवरून स्थळ नाकारलं गेलं, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचे आई वडील मानसिक तणावात आहात. जर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात विवाहाच्या संदर्भात एक अत्यंत शुभ बातमी येईल. एखादी अत्यंत संस्कृती स्थळ स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि ही बोलणी पक्की होईल. पती पत्नीमधले जुने वाद मिटून तुमचे नाते मजबूत होईल. ही एक गोष्ट दुर्लक्ष करू नका मंडळी. विवाहाची नवीन बोलणी करताना तुमच्या भूतकाळातील कडू आठवणी किंवा जुने वाद मध्ये पुन्हा आणू नका, नाहीतर आलेली लक्ष्मी दारातून परत जाऊ शकते. तुमच्या कौतुक आणि कौटुंबिक जीवनात आता काय बदल होणार आहे ते पाहूया. इथेच अनेक घरामध्ये शांतता हरवली असते. आज तुमच्या घरातील वातावरण अचानक बदलणार आहे. गेले अनेक दिवसापासून घरात जे कलेश आणि भावाभावामधील मतभेद सुरू होते ते संपवण्यासाठी आज घरात एक मोठी चर्चा घडून येईल. कल्पना करा, तुमच्या घरात मालमत्तेवरून किंवा पैशाच्या देवाणघेवाणीवरून बरेच दिवस अबोला धरला गेला आहे. घरातील ज्येष्ठ माणसे चिंतित आहेत. आज कुलदेवतेच्या कृपेने घरातील सर्व सदस्य एकत्र बसतील आणि सर्व वाद विचाराने मिटवतील. घरात एखादी आनंदाची बातमी जसं की मुलांचं यश किंवा नवीन वास्तू खरेदीचे नियोजन यावर शिक्कामार्फत होईल. घरातील जुना तणाव संपणार आहे. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. घरातील सुख टिकवायचं असेल तर आज घरात कडू शब्द बोलणे टाळा. संध्याकाळी घरातील मोठ्या व्यक्तीचे पाय धरून आशीर्वाद घ्या. तुमची भाग्यवृद्धी होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याकडे विशेष लक्ष द्या. इथेच बहुतेक लोक आपल्या शरीराकडे कानडोळा करतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पूर्णपणे बरे आहात तर छोट्या मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आज तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत आहेत. गेले अनेक दिवसापासून तुम्हाला सतत डोकेदुखी, पायांना मुंगे येणे किंवा तीव्र थकवा जाणवत असेल,
आणि तुम्ही कामाच्या गडबडीत गोळ्या खाऊन तो दाबत असाल तर आज असे करू नका. आज तुमच्या शरीराचा संकेत ओळखा आणि डॉक्टरचा सल्ला घ्या. यामागचं खरे कारण अजून बाकी आहे. तुमच्या राशीवर असलेल्या कामाच्या अतितणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आज रात्री लवकर झोपण्याचा नक्की प्रयत्न करा आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. विशेषतः तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे टाळा. नाहीतर जुने पोटाचे आजार पुन्हा उद्भवू शकतात किंवा डोक्यावर काढू शकतात. मंडई, भाग्याची साथ कशी लाभणार आहे ती आता समजून घ्या. आता जी गोष्ट सांगणार आहे ना ती तुमच्या मनात श्रद्धा निर्माण करेल. तुमच्यावर तुमच्या कुलदेवताचा किंवा कुलदेवीचा आशीर्वाद असल्यामुळे आज एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जिथे तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नव्हते तिथे आता तुमचे भाग्य उजळणार आहे. समजा एखादी परीक्षा दिली होती किंवा सरकारी कामासाठी अर्ज केला होता, तो अचानक महिने धूळ खात पडला होता. आज अचानक देवाकृपेने किंवा देवी कृपेने त्या फाईलवर मंजुरीची मोहर उमटेल. हा मोठा बदल तुमच्या आयुष्याला एका अत्यंत सकारात्मक मार्गावर घेऊन जाईल. तुमची कुलदेवता तुमच्या पाठीशी असल्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काही वाकडे करू शकणार नाही. ही एक गोष्ट दुर्लक्ष करू नका. अनेकदा लोक सुखी आले की देवाला विसरतात. हा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला कुलदेवतेची विसरलेली सेवा पुन्हा सुरू करावी लागेल. आजच्या पवित्र दिवशी देवाचे आभार मानायला विसरू नका. आता पाहूया येणारा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे. इथे तुमच्या संयमाची परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचे ठरणार आहेत. निसर्ग आणि ग्रह तुम्हाला काही खास संकेत देणार आहे ज्याकडे तुम्हाला डोळसपणे पाहावे लागेल. कल्पना करा की पुढील 7 दिवसात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन गाडी घ्यायची असेल तर या काळात तुम्हाला अनपेक्षित लोकांकडून मदत लाभेल. या 7 दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात एक मोठी घटना घडणार आहे जी तुमची नोकरी आणि पैशाशी संबंधित असेल. तुमचे नशीब पालटणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. यामागचं खरं कारण अजून बाकी आहे. या 7 दिवस तुमच्या 7.5चा प्रभाव कमी करणारा ठरणार आहेत. परंतु लक्षात ठेवा मंडळी, या काळात कोणतीही अनोळखी व्यक्तीवर पैशाच्या बाबतीत अंधार विश्वास ठेवू नका. नाहीतर नशिबाने आलेली संधी हातातून निसटू शकते. वृषभ राशीच्या मंडळीनं आता मी जो विशेष इशारा देणार आहे तो नीट कान देऊन ऐका. कारण हा मुद्दा तुमच्या भविष्यातील संकटापासून तुमचे रक्षण करू शकतो. इथेच बहुतेक लोक भावनेच्या भरात वाहून जातात. आजच्या दिवशी तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नये. याबद्दल अत्यंत सावध राहिलं पाहिजे. एखादी व्यक्ती तुम्हाला कमी पैसे दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवू शकते किंवा सोन्या चांदीच्या व्यवहारात भागीदारी करण्याची गळ घालू शकते. अशा कोणत्याही पैशाच्या व्यवहारात आज पडू नका, अन्यथा तुमचे कष्टाचे पैसे पाण्यात जातील. त्याचप्रमाणे आज कामाच्या ठिकाणी किंवा समाजात कोणत्या प्रकारचा वाद टाळा. रस्त्यावरून जाताना किंवा प्रवासात काळजी घ्या. वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. ही एक गोष्ट मुळीच दुर्लक्ष करू नका. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतो. आज कोणाशी वाद घालण्यापेक्षा शांत राहणं अधिक हिताचं ठरेल. मंडळी, आता सर्वात मोठा म्हणजे तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आलाय. आता जो मी महाउपाय सांगणार आहे ना तुम्हाला, तो वृषभ राशीतील अनेक लोक वर्षानुवर्ष विसरले आहेत. पण याच एका उपायामुळे तुमच्या आयुष्यातील रखडलेली सर्व कामे मार्गे लागू शकतात. हा उपाय तुमच्या कुलदेवतेशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, नोकरीत अडचणी येत असतील, लग्न जमत नसेल किंवा वर्षानुवर्ष पदरात मूलबाळ होत नसेल ना, तर हा उपाय अत्यंत श्रद्धेने करा आणि मग बघा चमत्कार. वृषभ राशीच्या मंडळींनो, आज या मंगळवारच्या दिवशी कुलदेवतेची कृपा संपादन करण्यासाठी 2 महाउपाय अत्यंत श्रद्धेने नक्की करा. आज रात्री 9च्या आधी तुमच्या देवाऱ्यासमोर बसा. कुलदेवतेचं स्मरण करून गाईच्या तुपाचा एक अखंड दिवा लावा. एका तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात चिमूटभर कुंकू आणि एक लाल रंगाचं फूल टाका. तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊन ते जल देवीच्या चरणी अर्पण करा किंवा देवताच्या चरणी अर्पण करा आणि मनातल्या मनात म्हणा, हे कुलदेवता किंवा हे कुलदेवी, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा कर आणि माझ्या पाठीशी कायम उभी राहा. तुमचे जे काही अडचण असेल, मग ती लग्न असो, नोकरी असो किंवा संतान प्राप्तीसाठी असो, ती कुलदेवतीला सांगा. तुमच्या पाठीवरचा अदृश्य हात तुम्हाला लगेच जाणवेल. मंडळी, हा झाला पहिला उपाय. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवताचा जो काही मंत्र असेल
त्याचा कमीत कमी 108 वेळा जप करा. आता मंत्र तुम्हाला जर माहिती नसेल तर सरळ ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. आज कुलदेवतेला गुळ खोबऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि घरातील मुख्य दारावर हळदीचं पाणी शिंपडा किंवा हळदीचं लिंपण सकाळीच करा. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी कायमची नष्ट होईल. व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि कुलदेवताचा आशीर्वाद घरात लवकरच बालकाच्या पाय लागतील. मंडळी, परिस्थिती आज कितीही कठीण असली तरी घाबरू नका. तुमची कुलदेवता, कुलदेवी आणि हा मंगळवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याची नवीन पहाट आहे. जर तुम्हाला या शब्दामध्ये स्वतःचं आयुष्य दिसलंच असेल तर तुमच्या मनाला हे शब्द भिडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका, कारण की तुमची एक कमेंट तुमची श्रद्धा दर्शवेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या वृषभ राशीच्या इतर मित्रमंडळासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कुलदेवता तुमचं कल्याण करो. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत